गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहाय्यकाविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसात गंभीर तक्रार दाखल केली। त्या कर्मचाऱ्याने वारंवार फोन व मेसेज करून तिचा पाठलाग करीत त्रास देण्याचा सपाटा लावल्याचे 42 वर्षीय महिला कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। तसेच घराची रेकी करून बंद दरवाजातून आतमध्ये पैसे टाकत असल्याचाही आरोप या महिला अधिकाऱ्याने केला आहे। या प्रकरणी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आरोपी वरिष्ठ सहाय्यक भूपेंद्र रणदिवे 52 वर्षे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। आरोपी अधिकारी आणि फिर्यादी महिला हे गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असून या दरम्यान अधिकाऱ्याने फिर्यादी महिलेला विविध माध्यमातून त्रास देत व घराची रेकी करून पैशाची गरज असल्यास पैसे देतो असे म्हणत बंद असलेल्या घराच्या दरवाजातून आतमध्ये पैसे टाकले। त्यामुळे महिलेने शेवटी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम 78 556 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। 1 जुलैला ते गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी तक्रार प्राप्त झाली होती। सदर महिलेने जी तक्रार दिली होती त्यानंतर त्यांच्या तक्रारीनुसार आपण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती सध्या चौकशी सुरू आहे। त्याच्यामध्ये आरोपीला काही चौकशीसाठी ताब्यात वगैरे घेण्यात आले? आरोपीला आपण नोटीस दिली होती। त्यानंतर आरोपी हा वैद्यकीय कारणामुळे दवाखान्यात दाखल झालेला होता, तर त्यामुळे त्याची पुढची चौकशी करता आली नाही। तरी एकदा त्याच्यानंतर त्या डिस्चार्ज झाल्यानंतर पुढची चौकशी होणार आहे। त्याच्यामध्ये काय नेमका प्रकार होता सर? म्हणजे अधिकाऱ्यांना, महिला अधिकाऱ्यांना काय नेमका त्रास द्यायचा आरोपी? त्यांनी छेडखानी करतो, पाठलाग करतो अशी तक्रार आपल्याला दिलेली होती। तर त्यांच्या तक्रारीनुसार जे विनयभंगाचे जे सेक्शन असतात मॉलेस्टेशनचे, त्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केला आहे आणि पुढची कारवाई त्यामध्ये सुरू आहे। सर, याच्यात फिर्याद कोणी दिली आहे? महिलेने दिली आहे की जिल्हा परिषद? फिर्यादी त्या महिलाच आहेत त्याच्यामध्ये।